ज्या प्रकरणात त्यांचं नाव आलं ते प्रकरण अत्यंत गंभीर आहे, लाजिरवाण आहे, राज्याला कलंकित करणार आहे. पण एकट्या चाकणकरच आहेत का? नाही. त्याच्यामध्ये राज्यातले आणि देशातले अनेक महत्त्वाचे नेते खरं म्हणजे आहेत. अनेक नेते आहेत. स्वतः दीपक केसरकर म्हणतात, मीच का 40 आमदार तिथे जात होते. हे कोण सांगतंय? सत्ताधारी पक्षाचे एक आमदार सांगते की मलाच टार्गेट करू नका. तिथे 40 आमदार त्या खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते. आता हे 40 आमदार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे. तिथे जाणारे मंत्री कोण हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे. खरात बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे सरकारमधले कोण लोक होते हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे. आणि खरात बाबा दिल्लीत जाऊन काय करत होते, कोणाला भेटत होते हे सुद्धा पोलीस तपासामध्ये जर निष्पन्न झालं असेल तर ते समोर यायला पाहिजे.